नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल। मित्रांनो सोलापूर मधील सुप्रसिद्ध कॉलेज पैकी एक असं संगमेश्वर कॉलेज, ज्याची ओळख सिटी मधील पहिलं स्वायत्त म्हणजेच ऑटोनॉमस कॉलेज अशी देखील याची ओळख आहे। सर्व सोयी सुविधांनी युक्त असं कॉलेज। या कॉलेजची बिल्डिंग अतिशय सिस्टमॅटिक आणि मोठी आहे। ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये वापरली जाते। सर्व प्रकारचे कोर्सेस 11वी 12वी पासून BA BSc BBA BCA BCS असे कॉम्प्युटरचे वगैरे कोर्सेस या कॉलेजमध्ये आहेत। त्याचबरोबर पत्रकारितेचा कोर्स आहे, नवीनच सुरू झालेला BA सिव्हिल सर्व्हिस कोर्स या कॉलेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। स्पोर्ट्स साठी तुम्हाला यामध्ये वाव आहे। NCC NSS असे सर्व फील्ड मध्ये हे कॉलेज टॉप मध्ये आहे। तर या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ऍडमिशनचा फॉर्म भरावा लागतो आणि हाच फॉर्म नेमका कशा प्रकारे भरायचा याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला या वेबसाईटला यायचं आहे। इथं आल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन होईल। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं दोन ऑप्शन दिसत असतील, एक आहे रजिस्टर, दुसरा आहे गो टू लॉग इन। तर सर्वात अगोदर आपल्याला रजिस्टर करून घ्यायचं आहे। इथं तुम्ही डेट्स पाहू शकता। BBA NEP फर्स्ट स्टार्ट डेट जी रजिस्ट्रेशनची आहे ते 20/5/2024 ते 1/6/2024 असंच विविध कोर्सेस आहेत त्याच्या डेट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर एकदा चेक करून घ्या। आता आपण वळूयात मेन पॉइंट कडे। तर सर्वात अगोदर आपल्याला इथं रजिस्टर करून घ्यायचं आहे। रजिस्टर करून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल। तो लॉग इन आयडी पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि पुढचा फॉर्म ओपन होईल। त्यासाठी तुम्हाला इथं युजर नेमच्या ठिकाणी तुम्हाला जे युजर नेम हवं आहे ते तुम्ही टाकू शकता। इथं काय टाकायचं तर तुम्ही इथं मोबाईल नंबर टाकू शकता किंवा तुमचं नाव टाकू शकता, तुमचा ईमेल ऍड्रेस टाकू शकता, काही इथं टाकू शकता। आता इथं मी समजा माझं नाव टाकतोय, त्यानंतर इथं पासवर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तुम्हाला जो पासवर्ड लक्षात राहतो तो पासवर्ड इथं टाकून घ्या। pass@123 असेल किंवा तुमचं नाव टाकायचं असेल तर इथं, आणि पासवर्ड टाकत असताना थोडं स्ट्रॉंग टाका, म्हणजेच एखादं कॅपिटल अक्षर, स्मॉल अक्षर, काही नंबर, काही स्पेशल कॅरेक्टर असं तुम्ही कॉम्बिनेशन टाकू शकता। त्यानंतर इथं जो पासवर्ड तुम्ही टाकताय तोच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म पासवर्डच्या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, मोबाईल नंबर चुकू नका। तुमचा स्वतःचा आणि चालू मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे। त्यानंतर ईमेल आयडी टाकून घ्या, तुमचा नसेल तुमच्या पॅरेंट्सचा, पालकांचा ईमेल आयडी टाका। सर्व माहिती टाकल्यानंतर रजिस्टर या बटनावरती क्लिक करा। तुमच्या समोर जर असा मेसेज आला युजर नेम ऑलरेडी एक्झिस्ट तर काळजी करू नका, परत एकदा ओके करा आणि इथं युजर नेम जो आहे तो चेंज करा, कारण जो युजर नेम मी इथे टाकलेला आहे तो ऑलरेडी कोणीतरी वापरलेला आहे। तर यामध्ये तुम्हाला चेंज करायची गरज आहे आणि परत एकदा रजिस्टर या बटनावरती क्लिक करा। आता इथं पहा रजिस्टर्ड सक्सेसफुली युजर नेम अँड पासवर्ड सेंट ऑन रजिस्टर्ड मोबाईल नंबर। तर आता तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती युजर नेम आणि पासवर्ड हा आलेला आहे। तर आता जायचं आहे आपल्याला लॉग इन या बटनामध्ये। आता लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आता जो तुम्ही युजर नेम सेट केला होता तो इथे टाकायचा आहे, पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे। तुमच्या मोबाईलला मेसेजद्वारे तो युजर नेम आणि पासवर्ड आला असेल। त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर एक मेसेज येईल, तर याला इथं ऍक्सेप्ट करायचं आहे। ऍक्सेप्ट केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। तर इथं काही इन्स्ट्रक्शन येतील, ते इन्स्ट्रक्शन वाचून घ्या। त्यानंतर इथं प्लीज सिलेक्ट यावरती क्लिक करा। आता तुम्हाला ऍडमिशन कशाला घ्यायचं आहे, अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट। BA BCom BSc करायचं असेल तर अंडर ग्रॅज्युएटला करा, MA MCom वगैरे करायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट यावरती क्लिक करायचं आहे। आता मला BA ला ऍडमिशन घ्यायचं आहे तर मी अंडर ग्रॅज्युएट यावरती क्लिक करतोय आणि इथं कंटिन्यू या बटनावरती क्लिक करतोय। कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। आता इथं टायटल सिलेक्ट करायचं आहे। जर मेल असेल तर मिस्टर सिलेक्ट करा, फिमेल असेल तर मिस सिलेक्ट करा। तर आता इथं मी टायटल सिलेक्ट करून घेतलं।
त्यानंतर इथं तुमचं आता सरनेम किंवा लास्ट नेम म्हणजेच इथं आडनाव टाकायचं आहे. मी थोडस झूम करून घेतो. इथे तुमचं आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि वडिलांचं किंवा पतीचं नाव, लग्न झालं असेल तर पतीचं नाव इथं मिडल नेमच्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर नेम ॲज पर आधार, आधार कार्डवरती जशा प्रकारचं नाव आहे ते नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी आलेला आहे. अल्टरनेट मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुमच्या पॅरेंट्सचा वगैरे असेल नंबर तर तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. कंपल्सरी नाहीये, जर असेल तर इथे टाकू शकता. त्यानंतर ईमेल आयडी ऑलरेडी आलेला आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथं मॅरिटल स्टेटस, लग्न झालं असेल तर मॅरिड करा, लग्न झालं नसेल तर अनमॅरिड. विधवा एखादी महिला असेल तर विडो करायचा आहे. जर डिवोर्स झाला असेल तर डिवोर्स करायचा आहे. आणि जर लग्न झालंय परंतु सेपरेट राहतात तर सेपरेटेड करायचं आहे. त्यानंतर ब्लड ग्रुप तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. कुठला ब्लड ग्रुप आहे आता इथे सिलेक्शन होत नाही तर सोडून द्या. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचा आहे, मेल फिमेल जे काही असेल ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर एंटर डेट ऑफ बर्थ, आता डेट ऑफ बर्थ टाकत असताना दिवस, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये इथं घेत आहे. तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं जे वरचं मंथ आणि इयर दिसतं त्यावरती क्लिक करायचं आहे. परत एकदा इयर आहे त्यावरती क्लिक करा. अशा प्रकारची तुम्हाला इयरची लिस्ट येईल. तर तुम्ही असं इकडं या ॲरोला क्लिक करून पुढं पाठीमागच्या वर्षामध्ये जाऊ शकता. तर तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ते असं अगोदर वर्ष सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर कुठला महिना असेल, समजा ऑगस्ट महिना आहे तर ऑगस्ट सिलेक्ट करायचं आहे आणि जी कुठली तारीख आहे त्यावरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे तारीख ही डेट, मंथ आणि इयर अशी तारीख येईल. त्यानंतर मदर टंग, तर इथं तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठली भाषा बोलता, तुमची मातृभाषा कुठली आहे ती इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. मराठी असेल तर मराठी, हिंदी असेल तर हिंदी, उर्दू, इंग्लिश जी कुठली असेल ते. तर इथं मी आता मराठी सिलेक्ट करतोय. इज मायनॉरिटी, तुम्ही मायनॉरिटी मध्ये येत असाल तर इथं येस करा. जर मायनॉरिटी नसेल तर सोडून द्या. त्यानंतर इथं नेटिव्ह प्लेस म्हणजे सध्या राहण्याचं ठिकाण इथं टाकायचं आहे. बर्थ प्लेस, तुमचा जन्म कुठे झाला ते बर्थ प्लेस, त्या गावाचं सिटीचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर बर्थ कंट्री मध्ये इथं इंडिया येतं ते इंडिया सिलेक्ट करून घ्या. बर्थ डिस्ट्रिक्ट, तुमचा जन्म जिथं झालेला आहे त्या जिल्ह्याचं, ज्या जिल्ह्यामध्ये झाला तो जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्या. इथं जिल्ह्यामध्ये ऑर्डर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ऑर्डर केल्यानंतर इथं तुमचा जिल्हा जो आहे टाईप करून घ्यायचा आहे मॅन्युअली. त्यानंतर समजा आता सोलापूर जिल्ह्यामध्येच माझा जन्म झाला तर मी सोलापूर टाईप करणार आहे. त्यानंतर बर्थ तहसील, तालुका कुठला आहे. आता सोलापूरमध्ये 11 तालुके आहेत तर ज्या तालुक्यामध्ये तुमचा जन्म झाला असेल तर तो तुम्ही टाकू शकता. सपोज मी आता इथं नॉर्थ सोलापूर असं करतोय. त्यानंतर रिलिजन तुम्हाला सिलेक्ट करायचे, तुमचा धर्म कुठला आहे, हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, ख्रिश्चन, इस्लाम असं हे बऱ्याचशे ऑप्शन आहेत. त्यापैकी तुमची जी रिलिजन आहे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर ऍडमिशन कॅटेगरी टाईप लिंग्विस्टिक मायनॉरिटी. आता इथं लिंग्विस्टिक मायनॉरिटी मध्ये कन्नड भाषिक असाल तर तुम्हाला हे इथं 100% आठवणीने क्लिक करायचं आहे. इथं जर क्लिक नाही केलं तर तुम्हाला 50% रिझर्वेशन जे कन्नड मायनॉरिटी स्टुडंट साठी आहे ते मिळणार नाही. समजा कन्नड भाषिक असाल तुम्ही, मायनॉरिटी मध्ये येत असाल तर 50% सीट्स या कन्नड भाषिकसाठी कॉलेजमध्ये रिझर्व असतात. पण तुमच्या शाळा सोडलेल्या दाखल्यावरती तुमची मातृभाषा कन्नड असणं आवश्यक आहे. जर ते नसेल तर तुम्ही एक हमीपत्र कॉलेजला सबमिट करायचं आहे. तर तुम्हाला इथे करायचं आहे. जर कुठलं मायनॉरिटी नसेल तर तुम्ही जनरल करू शकता, रिझर्वेशन असेल तर रिझर्वेशन करू शकता. आता मी या ठिकाणी जनरल असं करतोय. त्यानंतर तुम्हाला कास्ट कॅटेगरी विचारेल तर इथं तुमची कुठली कॅटेगरी आहे, एससी बीसी आहे, एनटीडी आहे, एससी एसटी किंवा ओपन मध्ये येत आहे किंवा ईडब्ल्यूएस मध्ये येत आहे. आता इथं आपल्याला सब कास्ट सिलेक्ट करायचे आहे. या ड्रॉपडाऊन वरती क्लिक केल्यानंतर बऱ्याचशा कास्ट नेम इथं आलेल्या आहेत. तर यापैकी तुमची जी कास्ट आहे ती इथं तुम्ही सर्च करून टाकू शकता किंवा नसेल तर ऑर्डर करा. त्यानंतर ऑर्डर सब कास्ट तर मॅन्युअली टाईप करायचं आहे. त्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क, तुमच्या शरीरावरती कुठली एखादी खून वगैरे असेल, जन्मखून वगैरे
तर ते इथं तुम्हाला आयडेंटिफिकेशन मार्क टाकायचा आहे. टाकलंच पाहिजे असं नाही, जर काही असेल तर टाका, नसेल तर तुम्ही सोडून देऊ शकता, कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर बँक नेम, तुमचे बँक डिटेल द्यायचे आहेत. ज्या बँकेमध्ये खातं आहे ते बँकेचं नाव इथे टाका. ते कुठली ब्रांच आहे, आता बँकेची ब्रांच सोलापूर असेल किंवा तुमच्या गावाकडची असेल तर ते ब्रांचचं नाव टाका. त्यानंतर त्या बँकेचा IFSC कोड, तुमचं पासबुक जे असतं त्याचं फ्रंट पेज असतं, त्या अकाउंट नंबर वगैरे जिथं लिहिलेलं असतं, तुमचं नाव लिहिलेलं असतं, तिथंच IFSC कोड म्हणून लिहिलेलं असतं. तर समजा बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर MAHB 000411 असं काहीतरी ते नंबर असू शकतो. तर तो नंबर इथे टाका. त्यानंतर अकाउंट नंबर तुमचा इथे टाकायचा आहे, बँकेचा अकाउंट नंबर. त्यानंतर पॅरेंट इन्फॉर्मेशन, आता इथं फादर्स नेम, तर वडिलांचं पहिलं नाव टाकायचंय. नंतर फादर्स ऑक्युपेशन, तुमच्या वडिलांचा व्यवसाय काय आहे. तर वडील जर शेती करत असेल किंवा इलेक्ट्रिक वर्कर असतील, व्हेजिटेबल शॉप असेल किंवा बिझनेस असेल, फार्मर असतील, यापैकी कुठलं जे आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करा. आणि त्यानंतर आता समजा मी इथं फार्मर सिलेक्ट केलेला आहे. आता इथं फादर्स ऑफिस नेम, जर माहिती असेल कुठं ऑफिसमध्ये कामाला असेल तर ऑफिस नेम टाकायचा आहे. फादर्स ऑफिस ऍड्रेस असेल तर टाका. टेलिफोन नंबर वगैरे असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर फादर्स फर्स्ट नेम, वडिलांचं पहिलं नाव, त्यानंतर वडिलांच्या वडिलांचं नाव, आणि इथं आता आईचं नाव टाकायचं. इथं आईचं पहिलं नाव किंवा फुल नेम देखील तुम्ही टाकू शकता. आता इथं तुम्हाला विचारेल अॅन्युअल इन्कम ऑफ द फॅमिली, तर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जेवढं असेल तेवढे तुम्हाला टाकायचं आहे. 50,000, 60,000, 70 लाख, जे तुमचं असेल ते. त्यानंतर गार्डियन्स नेम, जर तुम्ही तुमच्या आई वडिलांव्यतिरिक्त इतर दुसऱ्यांकडे कुठं राहत असाल तर त्यांचं नाव इथे टाकायचंय. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांकडेच राहत असाल तर देखील तुमच्या वडिलांचं नाव इथे टाकू शकता किंवा ब्लँक सोडू शकता. गार्डियन्स ऑब्लिक पॅरेंट्स कॉन्टॅक्ट नंबर, तर तुमच्या वडिलांचा किंवा पालकाचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. रिलेशन विथ ऍप्लिकंट, तर तुमच्या सोबत जे तुम्ही इथं नाव टाकताय त्यांचं काय नातं आहे. वडील असेल तर वडील टाका, फादर असेल, आई असेल तर आई टाका, मदर टाका, किंवा चुलते वगैरे तुम्ही कुणी कुठं राहत असाल, आजी आजोबाकडे राहत असाल, ज्यांचं गार्डियन्स मध्ये नेम टाकत असाल तर इथं ते टाकायचं आहे. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन मध्ये आता तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी एंटर आधार नंबर. तर आधार नंबर टाकल्यानंतर आधार लिंक टू बँक, तुमचं आधार तुमच्या बँकेमध्ये लिंक असणं गरजेचं आहे. तर लिंक असेल तर येस करा. त्यानंतर वोटर ID, तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर त्या मतदान कार्डच्या वरती एक नंबर असतो, तो वोटर ID नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. जर तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी पाहिजे असेल तर वॉन्ट टू अप्लाय फॉर हॉस्टेल जे आहे ते या बटनावरती क्लिक करा. अतिशय छान असं लेडीज हॉस्टेल आहे, त्याचबरोबर बॉईज हॉस्टेलची फॅसिलिटी देखील कॉलेजमध्ये आहे. जर तुम्ही बाहेरगावी राहत असाल, तुम्हाला हॉस्टेलमध्ये राहायचं असेल तर तुम्ही इथं करू शकता. आता मी लोकलचा स्टुडंट आहे तर मी या इथं चेकबॉक्सला अनचेक करतोय, कारण मला हॉस्टेलमध्ये अप्लाय करायचं नाहीये. त्यानंतर इज करंटली एम्प्लॉईड, तुम्ही जर सध्या कुठे काम करत असाल, एम्प्लॉईड असाल तर याला क्लिक करायचं आहे. काम करत नसाल तर याला सोडून द्यायचं आहे. आर यू अ स्पोर्ट्स पर्सन, जर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल, यापूर्वी स्पोर्ट्स मध्ये भाग घेतलेला असेल तर इथं येस करायचं आहे. त्यानंतर इथं स्पोर्ट डिटेल विचारेल, स्पोर्ट्स मध्ये तुम्ही भाग घेतला होता तर इथं दुसरा ऑप्शन येत नाहीये. इंटरेस्टेड इन एनसीसी मध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही येस करू शकता, अन्यथा नो करू शकता. आता स्पोर्ट्स अचिव्हमेंट, जर तुम्ही स्पोर्ट्समन आहात असं केलेलं आहे, जर अनचेक केलं तर खाली ऑप्शन येणार नाही. पण जर इथं तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहे असं दाखवलं तर याच्या अगोदर काही अचिव्हमेंट आहेत का ते तुम्हाला विचारेल. नसेल तर इथं नाही करा. त्यानंतर हॉबीज, तुमच्या छंद काय आहेत, वाचन आहे, क्रिकेट खेळणं, जे काही तुमचं छंद असेल तर इथं हॉबीज मध्ये टाकू शकता. त्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी, अभ्यासाव्यतिरिक्त तुम्ही काय करता ते टाकायचं आहे. टाकायला पाहिजे असं नाही, हे ऑप्शनल आहे. हॉबीज देखील ऑप्शनल आहे, टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. इन हाऊस स्टडीड इन द सेम कॉलेज स्कूल, तर यापूर्वी समजा तुम्ही 11वी, तुम्ही BA फर्स्ट इयरला ऍडमिशन घेताय तर 12वी तुमचं याच
कॉलेजमध्ये झाला असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे, म्हणजेच तुम्ही याच कॉलेजचे विद्यार्थी आहात का, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आता कॉलेजमध्ये बऱ्याचशा कोर्सेसमध्ये तुम्हाला कोर्सेसचं इंग्लिशमध्ये देखील टीचिंग होते. जर इंग्लिश मीडियम तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इंग्लिशला क्लिक करू शकता, अन्यथा मराठी करू शकता. त्यानंतर पुढं सोशल रिझर्वेशन. जर तुम्ही ईडब्ल्यूएस असाल, ओपन कॅटेगरीमधून अप्लाय करताय, परंतु ईडब्ल्यूएस असाल किंवा फ्रीडम फायटर, एक्स सर्व्हिसमन जे काही लागू होत आहे, फिजिकली हँडिकॅप्ड असाल तर यामध्ये सिलेक्ट करायचंय, नसेल तर सोडून द्यायचंय. फुल नॉमिनी नेम. आता तुमच्या वारसदाराचं नाव या ठिकाणी टाकायचंय. आईचं टाकू शकता, वडिलाचं टाकू शकता, भावाचं नाव टाकू शकता. समजा इथं वडिलांचं नाव टाकलं असेल तर नॉमिनी रिलेशन विथ स्टुडंट वडिलांचं नाव टाकायचंय, वडील फादर असं टाकायचंय. समजा भावाचं नाव टाकलं असेल तरी तुम्हाला ब्रदर असं टाकायचंय. नॉमिनी डेट ऑफ बर्थ. इथं ज्याचं तुम्ही नाव टाकताय त्याची जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायची आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक नॉमिनी एज या ठिकाणी येईल आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या समोर आता पुढचं पेज ओपन होणार आहे, ते म्हणजे ऍड्रेस डिटेल टाकायचे. आता ऍड्रेस डिटेल मध्ये तुम्ही इथं तुमचं घर नंबर टाकू शकता, ब्लॉक असेल, वॉर्ड असेल ते टाकू शकता. आता इथं परमनंट ऍड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर कंट्री इथं सिलेक्ट करायची आहे, इंडिया. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे, जे तुमचं कुठलं स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट इथं त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे, तुमची जी कुठली डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हा आहे. इथं महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांची नावं आहेत. त्यानंतर विलेज, सिटी विलेज. तर इथं खेडेगावमध्ये असाल तर इथून तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. खेडेगाव तुमच्या ज्या काही नाव असेल तर इथं सिलेक्ट करा. जर यामध्ये नाव नसेल तर ऑदर म्हणून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं तुमच्या गावाचं नाव तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर तहसील, कुठलं तहसील आहे तुमचं, कुठलं तालुका आहे तो तालुका टाका. ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत टाका आणि पिन कोड तुमच्या गावचा जो पिन कोड आहे तो पिन कोड तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर करस्पॉन्डन्स किंवा लोकल ऍड्रेस, वरचा आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस सेम असेल तर सेम ऍज परमनंट ऍड्रेस करा. वरचा जो तुम्ही ऍड्रेस फिल केलाय तोच खाली येणार आहे आणि त्यानंतर परत तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचंय. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता पुढची स्टेप आहे म्हणजे एज्युकेशन डिटेल्स. आता इथं आपल्याला 10वी 12वीचे मार्क्स एंटर करायचे किंवा डिप्लोमा वगैरे झाला असेल 10वी नंतर तर तो इथे तुम्ही सेकंड इयर सिलेक्ट करू शकता. आता मी 10वीचे डिटेल्स अगोदर इथं SSC सिलेक्ट करतोय. तर याच्यामध्ये काय भरायचं बघा, एक्झाम नेम जे तुम्ही इथं सिलेक्ट करताय तेच इथं तुम्हाला टाईप करत घ्यायचं आहे. परत SSC. त्यानंतर बोर्ड, युनिव्हर्सिटी, कुठल्या बोर्डामधून तुम्ही 10वी पास झालाय, पुणे बोर्ड आहे का किंवा BA वगैरे असेल तर सोलापूर युनिव्हर्सिटी मधून झालेला आहे का. तर इथं आता महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे इथं मी निवडलेलं आहे. स्कूल ऑब्लिक कॉलेज, तर 10वी ज्या शाळेमध्ये झालेलं आहे त्या शाळेचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर इयर ऑफ ऍडमिशन, 10वीला ऍडमिशन कुठल्या वर्षी घेतलेलं होतं ते इयर इथं टाकायचं आहे. आता इथं प्लीज सिलेक्ट मध्ये रिझल्ट जे आहे तो आपल्याला पास करायचा आहे. त्यानंतर एंटर इयर ऑफ पासिंग, तर कुठल्या वर्षी तुम्ही पास झालेला आहात ते इयर इथं टाकायचं आहे. त्यानंतर 10वीचा एक्झाम सीट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. पासिंग सर्टिफिकेट नंबर मॅन्डेटरी नाहीये, असेल तर तुमच्याकडे टाका. बोर्ड सर्टिफिकेट जे असतं त्यावरती पासिंग सर्टिफिकेट नंबर तुम्हाला भेटून जाईल, तो इथे टाका. नसेल तर सोडून द्या. ऑब्टेन्ड मार्क्स जे आहेत, तुम्हाला मार्क्स किती मिळाले, समजा मला 445 मार्क मिळालेत, किती पैकी, तर 600 पैकी. तर इथं मी 600 करतोय. ऑटोमॅटिक इथं तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतील. मिळालेले मार्क तुम्हाला इथं टाकायचे आहेत आणि टोटल मार्क इथं. आणि त्यानंतर पुढं क्रेडिट अर्न्ड, जर काही क्रेडिट वगैरे असेल तर इथं टाकायचं आहे. CGPA इथं टाका आणि त्यानंतर ऍड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता 10वीचे डिटेल्स या ठिकाणी आलेले आहेत. सेम आता परत आपल्याला इथं 12वीचे डिटेल्स ऍड करायचे आहेत. आता 12वी देखील सेम एक्झाम नेम, त्यानंतर बोर्ड ऑब्लिक युनिव्हर्सिटीज, कुठल्या कॉलेज किंवा स्कूल मधून झालेला आहे. आता इथं कॉलेजचं नाव तुम्हाला टाकायचं आहे ज्या कॉलेजमधून 12वी तुमची झालेली आहे. त्यानंतर इयर ऑफ ऍडमिशन येईल. रिझल्ट पास आहात का, फेल आहे किंवा रिझल्ट अवेटेड आहे का ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे.
पास असेल तर पास करा, त्यानंतर इयर ऑफ पासिंग टाका, एक्झाम सीट नंबर टाका, त्यानंतर ऑब्टेन्ड मार्क जितके मार्क्स मिळालेले आहेत. आता इथं बेस्ट 5 टाकू नका, टोटल सर्व मार्क्स इथे टाका जितके मिळालेले आहेत त्या सर्व 6 विषयाचे मार्क्स आणि टोटल मार्क्स टाका. पर्सेंटेज येईल. परत ऍड या बटनावरती क्लिक करा. आता इथे 12वीचे देखील डिटेल्स ऍड झालेले आहेत. आता मी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करतोय. आता थर्ड स्टेज आपली कंप्लीट झालेली आहे. चौथ्या स्टेजमध्ये आपण आलेलो आहोत आणि आता इथं फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. तर इथं अपलोड फोटो जो आहे तो यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. आणि हे करत असताना फोटो जो आहे तो जेपीजी पीएनजी फॉर्मॅटमध्ये आणि मॅक्झिमम साईज 500 KB पर्यंत चालू शकते. साईनसाठी 300 KB पर्यंत चालते. तर आता अपलोड फोटो या बटनावरती क्लिक करा, ब्राउजला क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर ही सेम प्रोसेस तुम्ही मोबाईल मधून करू शकता. तुम्ही जिथं तुमचा फोटो ठेवलेला आहे तिथून तुम्ही तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करू शकता. तर तुमचा फोटो इथं दिसेल. तर तो फोटो आता तुम्हाला क्रॉप करायचा असेल तर तुम्ही क्रॉप करू शकता अशा प्रकारे. नसेल तर डायरेक्टली अपलोड करा. त्यानंतर अपलोड साइन इथं तुम्हाला सेम पद्धतीनं सही परत एकदा अपलोड करायची आहे. सही देखील अपलोड झाली. आता सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. आता इथं कोर्स सिलेक्शन, आता इथं ड्रॉपडाऊन बॉक्सला क्लिक करा. तुम्हाला बीबीए ला ऍडमिशन घ्यायचं आहे, बीसीए ला घ्यायचं आहे, बीसीएस ला घ्यायचं आहे, बीएससी ला घ्यायचं आहे का बीए ला. इथं नंबर ऑफ लिस्ट येईल ते इथं, किंवा सिव्हिल सर्व्हिस देखील इथं ऑप्शन आहे. तर जितके जितके ऍडमिशन स्टार्ट झालेले आहेत सर्वांची लिस्ट इथं आलेली आहे. तर तुम्हाला आता इथं मला इथं बीए फर्स्ट ला घ्यायचं आहे तर बीए एनएफी सेमिस्टर फर्स्ट इथं मी सिलेक्ट करून घेईन. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता पुढची स्टेप जी आहे ती म्हणजे लास्ट क्वालिफाईंग. तर इथं आपल्याला HSC करायचं आहे. तुम्ही इतकं जर टाकलं तर तुमचं HSC चे सर्व डिटेल इथं ऑलरेडी आलेले आहेत. आता स्ट्रीम कुठली होती तुमची, आर्ट्स होती, कॉमर्स होती, सायन्स होती, तर ते इथे सिलेक्ट करून घ्या आणि सेव्ह अँड नेक्स्ट ला क्लिक करा. जसं तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट कराल तर ही देखील स्टेज कंप्लीट झालेली आहे. आता डॉक्युमेंट्स अपलोड तुम्हाला करायचे आहेत. आता डॉक्युमेंट्स कुठले अपलोड करायचे आहेत, तर आता आपल्याला एक 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे, आधार कार्ड अपलोड करायचं आहे, त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर अपलोड करा, कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, 11वीचं मार्कशीट आणि हँडिकॅप असाल तर हँडिकॅप सर्टिफिकेट. तर आता इथं मी एक तुम्हाला SSC चं अपलोड करून दाखवतोय. इथं SSC सिलेक्ट करा, त्यानंतर ब्राउजला क्लिक करा. तर आता हे मार्कशीट इथं सिलेक्ट झालेलं आहे. तर इथं ऍड या बटनावरती क्लिक करायचंय. आता आपलं एक डॉक्युमेंट इथं ऍड झालेलं आहे. इथं पाहू शकता तुम्ही. असंच तुम्हाला सर्व जितके डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहेत. आधार कार्ड देखील अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वरती केल्यानंतर आता पेमेंटचं ऑप्शन येणार आहे. आता इथं आपल्याला 50 रुपयाचं पेमेंट हे पे करायचं आहे आणि सर्व झाल्यानंतर कन्फर्म रजिस्ट्रेशन हे जे टॅब असेल तर तुम्हाला इथं कन्फर्म रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता पेमेंट कसं करायचं ते सांगतोय. त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ते म्हणजे कन्फर्म रजिस्ट्रेशन, तर ते तुम्हाला देखील करून घ्यायचं आहे. तर आता इथं पहा एक आहे वेट फॉर 24 hours इन केस ऑफ पेमेंट डिडक्टेड अँड नॉट रिफ्लेक्टेड ऑन रजिस्ट्रेशन पोर्टल. जर तुमचं जर पेमेंट तुमच्या बँकेमधून कट झालं परंतु या ठिकाणी दाखवत नसेल तर तुम्हाला 24 तास थांबायचं आहे. तर आता इथं पे नाव या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पे नाव केल्यानंतर तुम्हाला एका वेगळ्या वेबसाईटला घेऊन जाईल. तर इथं आता तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता, डेबिट कार्ड वापरू शकता किंवा UPI ID टाकून तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. हे करत असताना तुम्हाला इथं तुमचा पेयर व्हर्च्युअल ऍड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. आणि पेयर नेम तुम्हाला टाकायचं, तुमचं नाव टाकायचंय. नाव ऑटोमॅटिक आलेलं आहे. तर पे नाव या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय.
त्यानंतर तुमचा जो तुम्ही ऍड्रेस टाकलाय गुगल पेचा असेल किंवा फोन पेचा असेल त्यावरती तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल आणि तुमच्या गुगल पे मधून किंवा फोन पे मध्ये जाऊन ते पेमेंट तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे. नसेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड देखील वापरून ते करू शकता. आणि सर्वात शेवटी पेमेंट झाल्यानंतर कन्फर्म रजिस्ट्रेशन या टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि कॉलेजमध्ये सबमिट करायची. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही स्वतः ही प्रोसेस